सर्वसामान्य घरातील महिला आपल्या अभ्यास आणि कर्तृत्वानं एखाद्या परिसराचा काय बदल करू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमदार मंजुळाताई गावित आणि आपला साक्री तालुका आहे। अवघ्या 5 वर्षाच्या कार्यकाळात साक्री तालुक्यातील अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्याचं काम त्यांनी केलंय। सर्वसामान्य बँक मॅनेजर ते आमदार हा प्रवास सोपा नव्हता। प्रचंड अभ्यास करून मंजुळाताई गावित यांनी बँकेची नोकरी मिळवली। नोकरी करत असताना आपल्याला लोकप्रतिनिधीचे अधिकार प्राप्त झाले तर आपण या मातीची, या माणसांची अधिक चांगली सेवा करू शकतो हा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यांनी नोकरीचा त्याग करत राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला। चांगल्या नोकरीसाठी अनेक लोक आयुष्य खर्च घालतात, ती नोकरी सोडणं सोपी गोष्ट नव्हती। मात्र स्वतःच्या अभ्यासावर आणि सामाजिक तळमळीवर प्रचंड विश्वास असल्यानं मंजुळाताई गावित यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला। आपल्या साक्री तालुक्यात विकासाचा प्रचंड अनुशेष आहे आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं विकासाची नवी मालिका उभी करता येईल यासाठी सलग 15 वर्ष साक्रीच्या सेवेत त्या कार्यरत आहेत। दोन 2014 साली अपयश पदरी पडलं तरी देखील त्यांनी जनसेवा सोडली नाही। प्रत्येक गावात आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचत त्यांनी त्यांच्या विकासाचं व्हिजन लोकांना पटवून देण्याचं काम केलं आणि म्हणूनच 2019 साली जनतेने दोन्ही पक्षांच्या चिन्हावर उभ्या असणाऱ्या उमेदवारांना नाकारत अपक्ष उमेदवारी करणाऱ्या मंजुळाताई गावित यांना आमदार केलं। या जनतेच्या मनात विश्वास होता की आपल्या तालुक्याच्या नियतीला बदलण्याचं सामर्थ्य मंजुळाताई गावित यांच्यामध्ये आहे आणि जनतेचा विश्वास सार्थ करत आमदार मंजुळाताई गावित यांनी ऐतिहासिक अशी कारकीर्द सिद्ध केली। आमदार मंजुळाताई गावित यांनी 5 वर्षात केलेल्या कामांची यादी ही प्रचंड मोठी आहे। मंजुळाताई आमदार झाल्या आणि अवघ्या 4 महिन्यात कोरोना आला। मात्र मंजुळाताई गावित यांनी साक्री तालुक्याच्या कुटुंब प्रमुख म्हणून पूर्ण जबाबदारीनं लोकांना आधार दिला। ताईंनी साक्री मतदारसंघात कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता साक्री तालुक्यातून गुजरात राज्यात रोजगारानिमित्त गेलेल्या 17 ते 18 हजार मजुरांना गावाकडे परत आणण्याचं काम पदरमोडीने वाहतुकीची व्यवस्था करून पिंपळनेर येथे आणलं व त्यांची जेवणा खाण्याची व्यवस्था करून त्यांना त्यांच्या मूळ गावी पोहोचवण्याची व्यवस्था केली। तसेच पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात 24 तास ऑक्सिजन पुरवठा बेडची व्यवस्था केली। ITI प्रशिक्षण इमारतीत विद्यार्थी वसतिगृहात कोविड सेंटर सुरू केलं। लसीकरणाचं मोठ्या प्रमाणात काम हाती घेतलं। शासनाच्या आरोग्य विभागाकडून 2 रुग्णवाहिका साक्री निजामपूर जैतानी रुग्णालयासाठी मंजूर करून घेतल्या। प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रास रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या। याशिवाय तत्कालीन आरोग्य मंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडून 20 ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून घेतले। प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधे व लसीकरण मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून दिले। कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होऊ नये याकरता आयुर्वेदिक गोळ्यांचं वाटप केलं, त्यामुळे हजारो कोरोना बाधित रुग्ण बरे झाले। मंजुळाताईंच्या अंगी असलेली जिद्द, धैर्य, चिकाटी, आत्मविश्वास यांची दखल घेऊन मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रभाऊ फडणवीस, माननीय नामदार अजितदादा पवार यांनी मंजुळाताईंना मोठा विकास निधी उपलब्ध करून दिला आणि कामं पूर्ण झाली असून काही प्रगतीपथावर आहेत। मधल्या काळात शिवसेना जिल्हा प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित साहेब यांना दुर्धर आजारानं गाठलं असताना ताईंनी साक्री तालुका हेच आपलं कुटुंब मानलं, मतदारसंघाला वेळ दिला, सातत्यानं विविध कामांचा पाठपुरावा करून मुंबई येथे जाऊन मतदारसंघासाठी जास्तीत जास्त निधी प्राप्त करून घेतला। साक्री तालुक्यातील महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पाण्याचा प्रश्न। यासाठी देखील ताईंनी कंबर कसली आणि मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रश्न सोडवला। ताईंनी अनेक वर्षापासून प्रलंबित विहिरगाव, बसरावळ, खैरखुंटा या लघु प्रकल्पांचा देखील प्रश्न मार्गी लावलाय। तसेच मृद जलसंधारण विभागामार्फत तालुक्यातील जवळपास 70 ते 80 गावांना साठवण बंधाऱ्याची कामं मंजूर करून प्रत्यक्षात सुरू केले। जलजीवन मिशन अंतर्गत 207 गावांना नळाद्वारे पाणी पुरवठा योजनांची कामं मंजूर करून कामं सुरू केली।
आमदार मंजुळाताई गावित यांनी साक्री मतदारसंघातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी निजामपूर जैताने येथील ग्रामीण रुग्णालयाचं काम पूर्ण करून घेऊन रुग्णालय सुरू केलं। साक्री ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा वाढवून उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करून प्रशासकीय इमारतीच्या कामास सुरुवात केली आहे। तसेच घोडदे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि कर्मचारी निवासस्थान, तामसवाडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, पिंजारझाडी येथे आरोग्य दवाखाना उभा राहिलाय। आमदार मंजुळाताई गावित यांनी रस्ते विकासाच्या दृष्टीने अनेक कामं मार्गी लावलीत। यात पिंपळनेर ते दिघावे ते प्रतापूर, छाईल ते म्हसदी, कासारी ते साक्री पूर्ण परिसरातील माळमाथा, जैताने, निजामपूर, ब्राह्मणवेल, नवापाडा, पिंजारझाडी येथे रस्ते, आमखेल ते ब्राह्मणवेल, ब्राह्मणवेल ते जांभोरा, छडवेल सामोडा, दहिवेल सामोडा, इंदवे हट्टी, ऐचाळे, म्हसदी, काळगाव रस्ता, नवापूर पिंपळनेर रस्ता, पिंपळनेर पुण्याचा पाडा रस्ता, निजामपूर आखाडे खोरी लहान पुलाचं बांधकाम, मळगाव दवण्यापाडा, शिवरीमाळ, आंबळी, कोंडाईबारी रस्ता, म्हसदी ककाणी रस्ता, कोंडाईबारी, विटाईबारी, मांजरी डांगशिरवाडे रस्ता, मळगाव दमण्यापाडा रस्ता, मावजीपाडा देवजीपाडा रस्ता, दहिवेल शिरसोले रायनापाडा रस्ता, वारसा झाकलबारी रस्ता, कुडाशी पोबारे रस्ता, पुण्याचा पाडा उत्तलखांब ते पोवारवाडा इत्यादी महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामाचा समावेश आहे। आदिवासी क्षेत्रात 143 रस्त्यांची कामं, 32 लहान पूल मोऱ्यांची कामं, बिगर आदिवासी क्षेत्रातील 20 रस्त्यांची कामं, सुतारे आंबळी या रस्त्यावरील पुलाचं काम मार्गी लावलंय। यासह साक्री तालुक्यातील अनेक भागात रस्ते निर्मितीची शृंखला उभी राहिली आहे। साक्री तालुक्याचे प्रशासकीय कार्य अधिक ताकदीनं पुढे घेऊन जाण्यासाठी मंजुळाताई गावित यांनी 8 मंडळ अधिकारी व 4 तलाठी कार्यालय मंजूर केलेत। तसेच पिंपळनेर अप्पर तहसील कार्यालयाचं व शासकीय विश्रामगृहाचं काम देखील प्रगतीत आहे। सोबतच साक्री तालुक्यात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री योजनेअंतर्गत 24 ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम करण्याची कामं मंजूर झाली आहेत। याशिवाय पेसा क्षेत्रात विभाजन झालेल्या 17 ग्रामपंचायतीच्या कार्यालयांच्या इमारतीची कामं मंजूर झाली आहेत। साक्री तालुक्यात अत्यंत महत्त्वाचा असणारा प्रश्न म्हणजे विजेचा प्रश्न। हा प्रश्न सोडवण्यासाठी आमदार मंजुळाताई गावित यांच्या नेतृत्वात भरीव काम झालंय। वासखेडी वीज उपकेंद्रासाठी 14 किलोमीटर उच्चदाब वाहिनीचं काम मंजूर असून 10 किलोमीटरचं काम पूर्ण झालंय। उर्वरित काम प्रगतीपथावर आहे। धाडणे वीज उपकेंद्रासाठी 20 किलोमीटर उच्चदाब वाहिनीचं काम मंजूर असून 14 किलोमीटरचं काम पूर्ण झालंय। उर्वरित काम प्रगतीपथावर आहे। टिटाणे वीज उपकेंद्रासाठी 6 किलोमीटर उच्चदाब वाहिनीचं काम मंजूर असून 5 किलोमीटरचं काम पूर्ण झालंय। उर्वरित काम प्रगतीपथावर आहे। तसेच कार्यालयाच्या इमारतीचं बांधकाम देखील प्रगतीपथावर आहे। याशिवाय पिंपळनेर 132-33 वीज उपकेंद्राच्या कामाची 117 कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध झाली आहे। याशिवाय गावागावात अंगणवाडी केंद्र बांधकाम, सामाजिक सभागृह, सभामंडप, स्मशानभूमी, चौक सुशोभीकरण, संरक्षक भिंत अशी कामं मंजूर झाली आहेत। तर अनेक ठिकाणी कामं पूर्णत्वास गेली आहेत। विधानसभेत देखील मंजुळाताई गावित यांनी वेळोवेळी मतदारसंघाच्या हिताची भूमिका मांडण्याचं काम केलंय। जागतिक आदिवासी गौरव दिवस निमित्त शासकीय सुट्टी जाहीर करण्यात यावी ही मागणी करत आदिवासी समाजाला ताईंनी हक्काची सुट्टी प्राप्त करून दिली आहे। अध्यक्ष महोदय, 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन महाराष्ट्रातील आदिवासी जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। महाराष्ट्रात शासकीय सुट्टी नसल्याने शासकीय नोकरदार यांना या उत्साहात सहभाग घेता येत नाही। म्हणून माझी नम्र विनंती आहे की 9 ऑगस्ट आदिवासी दिन म्हणून शासकीय सुट्टी जाहीर करावी अशी नम्र विनंती करते। खऱ्या अर्थानं 5 वर्षाच्या काळात ताईंनी साक्री तालुक्याचा अनेक दशकांचा विकासाचा अनुशेष भरण्याचं काम केलंय। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून ताईंनी साक्री तालुक्यातील 70,000 पेक्षा जास्त महिलांना लाभ मिळवून दिला। तसेच राज्य सरकारच्या अनेक योजनांचा थेट लाभ आज जनतेला होतोय। खऱ्या अर्थानं साक्री तालुक्यात आज सुशासन पर्व अवतरलाय। आता पुढचा टप्पा हा रोजगार निर्मितीच्या दिशेने असून ताईंनी पांजराकांड सहकारी साखर कारखान्याला पुन्हा सुरू करण्याच्या दिशेने भरीव पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे। येणाऱ्या काळात
पांझराकांड सहकारी साखर कारखाना आणि सूतगिरणी सुरू होऊन अनेक तरुणांना रोजगार प्राप्त होणार आहे। मूलभूत रस्ते, पाणी, वीज अशा सोयी सुविधांची बांधणी होत असल्यानं आता MIDCच्या माध्यमातून देखील रोजगाराला चालना देण्याचं काम करण्याचा मंजुळाताई गावित यांचा मानस आहे। आमदार मंजुळाताई गावित यांच्या याच विकास प्रयत्नांना साथ देण्यासाठी येणाऱ्या 20 नोव्हेंबर रोजी मतपत्रिकेवरील धनुष्य बाण या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं अशी नम्र विनंती करत आहोत। 20 नोव्हेंबरला आहे मतदान, लक्षात ठेवा धनुष्य बाण।